तर या सुनावणीचे अपडेट असेच आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। तुर्तास वळत पुढच्या बातमीकडे। लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा पत्ता कापला जाऊ शकण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। 75 वर्षांच्या वर गेलेल्या नेत्यांना उमेदवारी देण्यास पक्ष नकार देऊ शकतो। तर आज होणाऱ्या भाजप संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय होणार आहे। तर जास्त वयाच्या नेत्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवणं पक्ष टाळू शकतो। असं झालं तर लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन, भगतसिंग कोश्यारी, भुवनचंद खंडूरी, शांता कुमार, हुकुमदेव नारायण यादव तसंच विजया चक्रवर्ती, करिया मुंडा आदी नेत्यांचा पत्ता कापला जाणं निश्चित समजलं जाऊ शकतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी इथे काशी विश्वनाथांच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचले। यावेळी त्यांनी भगवान काशी विश्वनाथांची मनोभावे पूजा केली आणि यानंतर त्यांच्या हस्ते काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं भूमिपूजन करण्यात आलंय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या ठिकाणी वाराणसी दौऱ्यावर असून वाराणसी इथे काशी विश्वनाथांच्या मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं आणि पूजा देखील केली आहे आणि त्याचसोबत त्यांच्या हस्ते काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं या ठिकाणी भूमिपूजन पार पडलंय। तर वाराणसीची ही दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधानांच्या हस्ते अशा प्रकारे भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे। काशी विश्वनाथांच्या मंदिरात त्यांनी दर्शनही घेतलंय।